आहे, सागरी शिखरे, पर्वताची शिखरी जी आहेत, ही तुम्हाला पृष्ठभागावर येऊन बेटांची निर्मिती सुद्धा होत असते. मग बेटा पृष्ठभागावर इथं दिलंय, पृष्ठभागावर येऊन बेटांची निर्मिती होत असते. म्हणजे जमिनीचा जो भाग आहे तो पाण्याच्या वर येत असतो, म्हणून याला म्हणायचं सागरी मैदाने. आता या सागरी बेटांची उदाहरणे दिलेली आहेत. आपल्याला सागरी बेटांची उदाहरणे काय आहेत, तर अटलांटिक महासागरात आइसलँड बेटे, बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटे. दोन्ही रचना तुम्हाला सांगितल्यात. कुठं अटलांटिक महासागरामध्ये कोणती सांगितली, आइसलँड बेटे, आणि बंगालच्या उपसागरात कोणती सांगितली, अंदमान आणि निकोबार बेटे, जी आपल्या भारत देशामध्ये आहेत. आपल्याला सहज आपण आपल्या भारताचा ते अविभाज्य भाग आहेत आणि या ठिकाणी आपण त्यांचा अभ्यास सुद्धा करत असतो. मग ही अंदमान निकोबार मधील जी काही बेट आहेत, ही बेटे सुद्धा आपल्याला अभ्यासणे गरजेचं ठरणार आहे. आता पहिल्यांदा तीच आकृती परत एकदा पाहूयात. आकृतीमध्ये समुद्र बुड जमीन पाहिलं, त्यानंतर खंडांत उतार पाहिलं. आता सागरी मैदान, समुद्र मैदान किंवा सागरी मैदान ज्याला म्हणतो, ती रचना काय आहे ती समजून घेऊयात. परत आकृतीकडे आपण वळूयात. सागरी मैदान. आता हा जो काही खंडांत उताराचा भाग होता, या खंडांत उताराच्या भागानंतर आता आपल्याला सागरी मैदानाकडे यायचंय. इथं भूखंड म्हणजे नंतर हा खंडांत उतार आपण अभ्यासला. यामध्ये काय होतंय, उतार तीव्र झालेला आहे आणि थोडस तिथं पाण्याचं जे काही आहे प्रमाण, जमिनीचं प्रमाण कमी होऊन पाण्याचं त्या ठिकाणी तळ वाढलेला आहे, पाण्याचा खोली वाढलेली आहे. पण आता पहा, या खंडांत उतारानंतर या ठिकाणी निळ्या रंगाने दर्शवतो पहा, हा जो भूभाग आहे हा सपाट मैदानासारखा झालेला आहे. पहा इथं कोणतेही उंचवटे तुम्हाला आढळत आहेत का, नाही. तर या ठिकाणी पूर्णतः एका मैदानाचा आकार त्याने घेतलेला आहे. समुद्राच्या या पाण्याखाली मैदानासारखं सपाट ग्राउंड ज्याला म्हणतो आपण, त्या ग्राउंड सारखा आकार या ठिकाणी घेतलेला आहे आणि तिथं एका मैदानाची निर्मिती, एखाद्या प्रकारे स्थिर भाग मातीचा किंवा भूभागाचा जो सपाट माथा या ठिकाणी झालेला आहे पाण्याखाली, त्या भागाला आपण सागरी मैदान असं म्हणतो. मग या सागरी मैदानाची जी काही खोली आहे ती 2000 मीटर ते 4000 मीटर पर्यंत आपल्याला आढळून येते. ही सागरी मैदाने जी आहेत यांची खोली ही आपल्याला 2000 मीटर ते 4000 मीटर पर्यंत आढळून येते. म्हणजेच लक्षात घ्या, समुद्राच्या खाली जरी आपल्याला जमीन आढळत असली किंवा समुद्राच्या या पाण्याखाली जरी कुठलं निर्मिती आढळत असली, रचना आढळत असतील, तर या रचना वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. एकाच नावाने फक्त समुद्राचा तळ असं कुठेही त्याला म्हटलं जात नाही. मग हे खंडांत उतार असेल, तुमचं भूखंड म्हणजे असेल, समुद्र बुड असेल किंवा सागरी मैदान असेल, आता ह्या सगळ्या रचना तुम्हाला यातून अभ्यासायच्या आहेत. आता त्यानंतर पुढं थोडस आकृती सरकूयात. इथं पहा, सागरी बेटे. आता ही सागरी बेटे तुम्हाला दिलेला भाग, बेटांची संकल्पना आपण पाहत होतो, या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं पहा, सागरी बेटे म्हणून एक रचना दिलेली आहे. ही रचना, या आकृतीचं निरीक्षण करा आणि मला सांगा, आता पाण्याखालून ही जमीन वाढत गेलेली आहे, याच्यामध्ये या रचनेमध्ये मातीचा थर वाढत वाढत जाऊन तो उंचवटा निर्माण झालेला आहे. पण याचं जे वरचं एकदम टोक आहे ते कुठं दिसत आहे पहा बरं. वरचं टोक जे आहे पाण्याच्या खाली आहे का पाण्याच्या वर आहे? वर आहे. पाण्याच्या वर आहे. म्हणजे आता बेट ही संकल्पना तुम्हाला या ठिकाणी कोणीही जर विचारलं तर बेट कसं सांगणार तुम्ही? बेट म्हणजे पाण्याच्या वर असणारा भूभाग का पाण्याच्या खाली असणारा भूभाग? पाण्याच्या वर असेल. पाण्याच्या वर ज्याचा पृष्ठभाग आलेला आहे, पाण्याच्या वर ज्याचा माथा आलेला आहे आणि सर्व बाजूने त्याच्या पाणी आहे, अशी रचना म्हणजेच काय, बेट. आता या आकृतीला तुम्ही पहा, वर त्याचा थोडासा भूभाग आलेला आहे, म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या वर तो समुद्र लाटा जिथं आपल्याला इथे या रेषा आडव्या ज्या दिसत आहेत निळ्या, तो म्हणजे पाणी आहे. मग या पाण्याच्या वर त्याचा भूभाग आलेला आहे आणि खाली सुद्धा त्याची खोली वाढलेली आहे. खोली म्हणजे ही रचना जी आहे ही समुद्राच्या खाली सुद्धा आहे, पण पाण्याच्या वर जो आलेला भूभाग आहे त्या भूभागाच्या सर्व बाजूनी पाणी आढळते का पहा? दिसत आहे का पाणी त्याच्या सर्व बाजूंनी? हो सर. आहे. म्हणून याला बेट ही संकल्पना या ठिकाणी भूगोलांतर्गत वापरलेली आहे. म्हणजेच लक्षात घ्या, जर समुद्राच्या खालच्या मातीमुळे किंवा रचनेमुळे वर जमिनीचा आकार येत असेल तर त्याला आपण बेट असे म्हणतो. पण हे बेट नेहमी त्याचा पृष्ठभाग हा पाण्याच्या वर असेल. आता मला सांगा, जर एखादी भरती किंवा ओहोटी आली असेल किंवा पाण्याचा प्रवाह वाढला असेल किंवा पाणी पातळीत एकदमच वाढ झालेली असेल,
त्यावेळेस याच्या भोवती पाणी असेल की नाही, याच्या डोक्यावरती पाणी जाईल की नाही? हो सर, जाईल की. जाईल. हो. पण ते कायमस्वरूपी असेल का? नाही. फक्त नाही. फक्त तेवढ्या त्या कालावधीपुरतं ते असेल. मग त्यावेळेस आपण त्याला, कारण तो जमिनीवरचा भागच दिसणार नाही ना, पाण्याखाली गेला म्हणजे आपल्याला दिसेल का तो? नाही दिसणार. नाही दिसणार. मग आपण त्याला बेटही म्हणणार नाही आणि इतर काही रचना सुद्धा म्हणणार नाही, कारण आपल्याला फक्त तिथं पाणीच दिसणार आहे. म्हणून पाण्याच्या वर जर जमिनीचा भूभाग असेल आणि त्याच्या सर्व बाजूनी पाणी असेल तरच आणि फक्त तरच त्याला आपण बेट म्हणू. इतर ठिकाणी त्याचा बेट असा कुठलाही उल्लेख आपण करणार नाही. मग कळलं सागरी बेटाची संकल्पना, त्यानंतर समुद्र बुड जमीन कळलं. दोन्ही संकल्पना या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत. आता परत आपण विश्लेषणाकडे येऊया. आता यानंतर आपल्याला आहे सागरी डोह आणि सागरी गर्ता. मग सागरी डोह म्हणजे काय, सागरी गर्ता म्हणजे काय ते सुद्धा पाहूयात. पण इथं लक्षात घ्या एक, आता भूखंड म्हणजे जर पाहिलं आपण, त्यानंतर सागरी मैदानाची ही आकृती पाहूयात. इथं पहा सागरी मैदान. आता हे सागरी मैदान काय आहे पहा. सागर तळ रचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारमानानुसार विचारात घेतली जाते. म्हणजे जमिनीचं प्रमाण त्या समुद्राच्या पाण्याखाली किती आहे किंवा पाण्याचा प्रवाह त्याच्या जमिनीच्या स्तरापासून किती वर राहतो, या सर्व बाबी ही रचना आपल्याला लक्षात येते. आता इथं पहा सागरी मैदान हे तुम्हाला एक डिजिटलाइज आकृती आहे. यामध्ये दिलंय सागरी मैदान. यामध्ये लक्षात घ्या इथं दिलेले पर्वत पहा किंवा बेटे पहा. आता याला जलमग्न कोणाला म्हणायचं आणि पर्वत कोणाला म्हणायचंय म्हणजे आपण पाहूया. आता हे छोटे छोटे आहेत पहा, हे पाण्याच्या खालीच आहेत. हे एकदम जमिनीच्या वर, म्हणजे जमिनीचा यांचा जो भाग आहे तो या पाण्याच्या वर आलेला आहे का? दिसतोय का पाण्याच्या वर? हे नाही. नाही. म्हणून याला आपण जलमग्न पर्वत, जलमग्न उंचवटे असे म्हणतो आपण. हा जो मोठा पर्वत आहे हा जमिनीचा भाग वर आलेला असल्यामुळे त्याला आपण बेट असे म्हणतो. तीनही रचना या ठिकाणी जलमग्न पर्वत, सागरी बेटे आणि सागरी मैदान एकाच आकृतीतून आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालेलं दिसते. म्हणजेच आता इथं लक्षात घ्या की समुद्राच्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळं जर विस्तृत गाळ किंवा विस्तृत गाळाचं मैदान जर तयार झालेलं असेल तर त्या मैदानाला आपण सागरी मैदान असं म्हणतो. या सागरी मैदानाचं महत्व काय, तर सागरी मैदानाच्या ठिकाणी आपल्याला उंचवटे जमिनीचे निर्माण झालेले दिसतात. यातून पर्वतांची निर्मिती झालेली असते, बेटांची निर्मिती झालेली आपल्याला आढळून येते. एक आकृती आहे पहा, इथं दिलेली आहे. पूर्ण सागराच्या जमिनीच्या जमिनीपर्यंतचा जो काही भाग आहे, महासागराची सरासरी खोली सुमारे 3700 मीटर, जी आपण पहिल्याच ओळीमध्ये शिकलो होतो सागर तळ रचना पाहताना. ही पाण्याखालची रचना म्हणजे आकृती दिलेली आहे. पाण्याखालची रचना म्हणजेच काय, तर इथं पहा वेगवेगळे भूभाग दाखवले आहेत. म्हणजे रचना काहीतरी यामध्ये जमिनीसारखा भूभाग आपल्याला दिसतोय, पण इथं दिलेल्या रचनेनुसार जर पाहिलं तर हे पाण्याखालची जमीन आहे. ही रचना पहा, ही रचना पहा, इथं दिलेल्या रचना पहा. या रचना सर्व वनस्पती त्या खाली असणाऱ्या असतील, त्याच्यामध्ये असणारी जीवजंतू असतील, मासे असतील, हे सर्व या समुद्राच्या तळाच्या रचनेशी आपल्याला संबंधित आहेत. आता आपण पाहूया सागरी डोह आणि सागरी गर्ता म्हणजे काय. पहा सागरी डोह आणि सागरी गर्ता. सागर तळावरील अरुंद, खोल व तीव्र उतारांची जी विवरे असतात त्यांना म्हणायचं सागरी डोह किंवा गर्ता. मग आता यांचं वर्गीकरण काय, तर यांचं आपल्याला वैशिष्ट्य काय सांगता येईल. डोह कशाला म्हणायचं आणि गर्ता कशाला म्हणायचं. मग या डोह किंवा गर्ता अभ्यासत असताना महत्वपूर्ण त्यांचं वैशिष्ट्य काय आहे पहा. सागरी डोह कमी खोलीचे असतात. पहा डोह कमी खोलीचे तर गर्ता खूप खोल लांबवर पसरले असतात. सागर तळावरील अरुंद, खोल व तीव्र उतारांची विवरे म्हणजे सागरी डोह आणि गर्ता. मग सागरी डोह जे असतात हे काय असतात, कमी खोलीचे. कमी खोलीचे म्हणजे असं त्यांचं खोल जाण्याचं प्रमाण कमी असते. तर गर्ता या खूप खोल अंतरावर किंवा खोल लांब पसरलेल्या असतात. आता गर्ता म्हणजे काय, तर समुद्रामध्ये असणाऱ्या खोल भागाला म्हणजे त्याची खोली जास्त असली पाहिजे. आणि डोह हे कमी खोलीचे असतात. डोह म्हणजे एखादं डबका आपण साचलं म्हणतो तसं, त्या प्रकारचं वर्गीकरण. मग इथं पहा फिलिपाईन्स बेटाजवळ मरियाना गर्ता ही हिची खोली आहे सुमारे
10,994 मीटर आणि ही पॅसिफिक महासागरातील व जगातील सर्वात खोल गर्त आहे. आपल्या या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे किंवा जगातील सर्वात खोल गर्ता कोणती, किंवा तिसरा प्रश्न तयार होतो, जगातील सर्वात खोल गर्ता म्हणून ओळखली जाणारी मरियाना गर्ता हिची खोली किती आहे. प्रश्न पहा किती निर्माण होत आहे ते एकाच ओळीवर. मरियाना गर्ता ही कोण्या समुद्रामध्ये आढळते, कोण्या महासागरामध्ये आढळते. पहिला प्रश्न, कोण्या महासागरामध्ये आढळते ती? पॅसिफिक. पॅसिफिक महासागरामध्ये आढळते. दुसरा प्रश्न, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? मरियाना गर्ता. 2 प्रश्न झाले. जगातील सर्वात खोल असणारी मरियाना गर्ताची खोली किती आहे? तिसरा प्रश्न, 10,994 मीटर. किंवा मरियाना गर्ता ही कोणत्या बेटाजवळ आढळते? मग फिलिपाईन्स बेटाजवळ आढळते. असे 3 ते 4 प्रश्न एकाच ओळीवरती या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आता ही मरियाना गर्ता जी आहे यावरती जगातील सर्वात खोल गर्ता म्हणून प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत. मग तुमच्या टीईटी असो, इतर सरळ सेवा परीक्षा असो, सर्व परीक्षांमध्ये हे आढळलेलं आहे. त्यानंतर पहा, जावा बेटाजवळ सुंदा गर्ता, गर्ताची नाव वेगवेगळी आहेत. हिची खोली आहे 7,725 मीटर. ही हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे. आता पहा, ही हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता म्हणलं की जावा बेटाजवळची सुंदा गर्ता. आता इथं कन्फ्युजन ठेवायचंच नाही. मरियाना गर्ता म्हणलं की लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे पॅसिफिक महासागर. सुंदा गर्ता म्हटलं की लगेच लक्षात आलं पाहिजे हिंदी महासागर. आपल्या नकाशामध्ये हिंदी महासागराचं स्थान दाखवलेलं आहे आपल्या दक्षिणेकडील भागात. मग हिंदी महासागरामध्ये ही सुंदा गर्ता आढळते, जिची खोली 7,725 मीटर पर्यंत आढळते. मरियाना गर्तेसह टोंगा गर्ता, कुराईल गर्ता, जपानी गर्ता, फिलिपाईन गर्ता या खोल गर्ता देखील पॅसिफिक महासागरामध्ये आढळतात. आता एवढ्या गर्ता ज्या आहेत या गर्ता सहज आपण नजरेखालून घालायच्या, पण या गर्तावर आतापर्यंत कुठलाही असा प्रश्न आलेला नाही. फक्त पॅसिफिक महासागरातील ही मरियाना गर्ता जी आहे ती प्राधान्याने विचारलेली आहे. अन्य महासागरांच्या तुलनेत पॅसिफिक महासागरातील गर्तांची खोली सर्वाधिक आढळते. पहा, पॅसिफिक महासागरामधल्या या गर्ता ज्या आहेत ह्या जगात सर्वाधिक खोली असणाऱ्या गर्ता म्हणून ओळखल्या जातात. अन्य महासागरामध्ये भूभागाची रचना ही खालच्या जे भूतळाची जी रचना आहे ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आढळते. त्यामुळे इथं पॅसिफिक महासागरात सर्वात खोल गर्ता आपल्याला आढळून येतात. मग या गर्तांचं महत्व काय, गर्ता कशा, आपल्याला आकृतीवरून गर्ता कशी ओळखता येईल ते सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे. कारण विश्लेषण पाठ केलंय, पण गर्ता जर आकृतीमध्ये दाखवलंय, आकृतीमध्ये स्थान निश्चित करा असा जर प्रश्न आला तर ते सुद्धा आपल्याला सोडवता आलं पाहिजे. मग ही गर्ता म्हणजे काय, आकृती पुन्हा आपली जी काही मूळ आकृती पहिलीपासून आपण पाहत आलो तीच आकृती परत आपण घेऊया स्क्रीनवर आणि या ठिकाणी गर्तेचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पहा, दिलेली आकृती आहे गर्ता. गर्ता म्हणजेच काय तर लक्षात घ्या. पहा, आता इथं सागरी डोह, आता मध्य सागरी पर्वतरांगा, हे पर्वतरांगा झाले, सागरी बेट पाहिलं आपण, त्यानंतरच सागरी मैदान पाहिलं. सागरी मैदानानंतर जी काही रचना आहे डोह, डोह म्हणजे पहा मी तुम्हाला म्हटलं होतं एखाद्या डबक्याप्रमाणे रचना, एखाद्या तळ्याप्रमाणे रचना झालेली असावी. मग इथं पहा, सागरी डोह हे छोट्या आकाराचे खोलगट खड्डे आहेत. याची खोली जास्त आहे का? यांची खोली थोडीशी आहे, जास्त अशी एकदम खोल किंवा पसरलेले नाही. डोहाप्रमाणे एखाद्या दरीप्रमाणे हे म्हणजे एखाद्या डबक्याप्रमाणे यांचा आकार तयार झालेला असतो. इथं थोडस आहे, इथं दुसरं पाय, इथं फार थोडं आहे, इथं थोडस आणखी थोडस चंद्राकृती पसरलेला आहे. मग हे सागरी डोह, समुद्राच्या खाली असणारे डोह, डबके, या रचना ज्या आहेत या सागरी डोह म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर एक पुढील रचना आहे, ती पुढील रचना पाहूया. आता सागरी गर्ता म्हणजे काय, गर्तांची रचना पहा. आता इथं एक प्रकारची दरी निर्माण झालेली आहे. ही दरी दोन्हीकडे ही समुद्राच्या पाण्यामध्ये जमीन आहे आणि या जमिनीमध्येच काय झालंय पहा, 2 जमिनींचा आधार घेऊन या ठिकाणी एक ही निमुळती दरी तयार झालेली आहे. पहा, फी आकाराची. या ठिकाणी समुद्राचं पाणी मध्ये शिरलेलं आहे. दोन्हीही जमिनीचा जो भूभाग आहे, इकडेही जमिनीचा भूभाग आहे पूर्ण आणि इकडेही आहे, पण मधातच इथं नालीप्रमाणे फी आकाराची एक दरी तयार झालेली आहे, खोलगट भाग तयार झालेला आहे.
यामध्ये पाणी आहे आणि याला म्हणायचं सागरी गर्ता. मग ह्या जमिनीच्या या खाली म्हणजे सागराच्या खाली ज्या काही जमिनीच्या भागांतर्गत दोन जमिनीच्या तुकड्यांमध्ये एक प्रकारची उतार किंवा उतारदर्शक खोली निर्माण झालेली असते त्याला म्हणायचं सागरी गर्ता. मग या गर्ता आपल्याला पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेले आढळून येतात. कारण पहा, ही जर जमीन जोडून आहे असं जर आता या ठिकाणी लक्षात घ्या, ही जर जमीन जोडूनच असेल कधीतरी, पण या प्रवाहामुळे या जमिनीच्या दोन भागामध्ये काय झालाय, खंड पडलाय. दोन्ही भागामध्ये काय पडलाय, इथं खंड पडलाय. अखंड राहिलेत काय जमिनीचे भाग? नाही. आणि मग या पाण्याच्या प्रवाहामुळं हा आकार तयार झाला, व्ही आकार तयार झाला आणि खाली जमिनीच्या खाली समुद्राच्या खाली जी काही रचना आहे ती पाण्याच्या प्रवाहाने खाली खोल अशी विस्तृत स्वरूपात वाढत गेलेली आहे, म्हणून याला सागरी गर्ता असं आपण म्हणतो. मग ही सागरी गर्ता मरियाना गर्ता आपण पाहतोय. मरियाना गर्ता म्हणजे समुद्रातील जी पॅसिफिक महासागरातील आहे ती सर्वात खोल गर्ता आपल्याला या ठिकाणी आढळून येते. मग ह्या गर्तांचं महत्व सुद्धा आहे. गर्तामुळे काय झालंय, पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी वाढतोय. कसा वाढतोय? खोलीनुसार वाढतोय. म्हणजे जमिनीच्या भागाला सोडून पाणी खाली खाली जात आहे आणि यामध्ये पाण्याचं प्रमाण, त्याची तळ रचना आपल्याला वेगळ्या पद्धतीनं अभ्यासावी लागत आहे. म्हणजे जमिनीचा जो भाग आहे तो सोडून खाली या रचना आपल्याला आढळून येत आहे. एक आकृती आहे, आकृतीचं निरीक्षण करा. पहा, इथं तळ दिलंय, तळानंतर महासागराची खोली दिली. आता ही महासागराचा तळ भूमीप्रमाणेच उंच सखल आहे म्हणते. म्हणजे जमीन जशी आपली कुठं जमीन पर्वताचे आकार घेतलेले आहेत पहा, एखादा टेकडी आलेली आहे, मधातच डोंगर आलेला आहे, परत कुठंतरी स्थिर जमीन झालेली आहे, कुठंतरी एकदमच उताराची जमीन दाखवलेली आहे. जसं हे जमिनीवर वर्णन आहे तसंच या सागराच्या खाली सुद्धा जमिनीचं रचना, जमिनीचं वर्णन आपल्याला करता येते. पहा ही आकृती प्रत्येक ठिकाणी सारखाच आहे का? ही आता पांढरी रेषा म्हणजे काय आहे, या पांढऱ्या रेषेच्या खाली जमीन आहे आणि वर जे काय आहे ते पाणी आहे समुद्राचं. मग यामध्ये सगळीकडे सारखी रचना आहे का? तळ रचना जी पाहतोय आपण ही एकाच मैदानासारखी किंवा एकाच ठिकाणासारखी झालेली आहे का? कुठं उंच भाग आहे, कुठं सखल भाग आहे, कुठं विस्तृत आहे, कुठं स्थिर झालेलं मैदान आहे, तर कुठं थोडस खालीवरी खालीवरी नागमोडी वळणं सुद्धा या जमिनीनं घेतलेली आहेत. म्हणजे जमिनीला आपण जसं वर पाहतोय तशीच जमीन समुद्राच्या पाण्याखाली सुद्धा आढळून येत असते. म्हणजेच यावरून लक्षात येईल की जमिनीला जो वर आकार आहे तोच आकार खाली सुद्धा आहे का? वेगळा आहे का खाली? नाही. नाही. म्हणजे दोन्ही आकारांची रचना आपल्याला या ठिकाणी सारख्याच स्वरूपात दिसून येते. आता एक आकृती पुढची आहे पहा, यामध्ये काय दिलंय, समुद्राच्या खोलीच्या प्रमाणानुसार ही आकृती जागतिक नकाशाच्या प्रमाणानुसार आहे. जागतिक नकाशा का घेतलाय, तर इथं सागर तळाची रचना जर पाहिली तर इथं लक्षात घ्या, सागर तळ रचना ही सर्व सागराची एकसारखी नसते, तर ती विविध महासागरांची वेगवेगळी असते. सर्व सागर रचना एकसारखीच आहे का? नाही. आपण आताच पाहिलंय की समुद्राच्या खाली सुद्धा वेगवेगळ्या जमिनीच्या प्रकाराची रचना आढळून येते. मग समुद्रामध्ये ही रचना जी काय आहे, आता आपल्याकडे समुद्र भरपूर आहेत. मग कोणकोणते समुद्र आहेत? अटलांटिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे, प्रशांत महासागर आहे, त्यानंतर आर्टिक महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे. वेगवेगळ्या रचना आहेत. मग या वेगवेगळ्या रचनेनुसार आता याची खोली जी काय आहे, त्यांची तळ रचना जी काय आहे ती वेगवेगळी आहे. प्रत्येकाची एकसारखी आहे का? नाही. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आर्क्टिक महासागर दिलेला आहे, ज्याची तळ रचना जी आहे ती 1038 मीटर पर्यंतची दिलेली आहे. त्यानंतर इथं लिपा प्रशांत महासागर, ज्याला आपण कुठला महासागर म्हणतो? प्रशांत महासागराला दुसरं काय नाव आहे? पॅसिफिक महासागर. मग या पॅसिफिक महासागराची रचना पहा, 10,994 मीटरची दिलेली आहे. हिंदी महासागराची पहा 3,960. अटलांटिक महासागर पहा 8,486. म्हणजेच जागतिक प्रमाणामध्ये पाण्याची जी काही रचना आहे आणि त्याखाली असणारी भूरचना जी आहे ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आपल्याला जाणवते, एकसारखी कुठेही दिलेली नाही. आता ही एकसारखी रचना नसण्याचं सर्वात महत्वाचं कारण काय असेल बरं? काय असं सांगा बरं? सर्वत्र भू एक समान नसतो सर.
पृथ्वी जरी सर्वत्र आपण या जगाचा अभ्यास करत असू तरी पृथ्वीवरच्या सर्व भागामध्ये सारखाच वैशिष्ट्य आहेत का? आपण कालच्या भागामध्ये पाहिलं पृथ्वीचे 4 भाग केले होते. जसं ही पृथ्वी तिचे 4 भाग केले होते. या 4ही भागामध्ये पृथ्वीचं वर्णन आपण सारखंच केलं का? नाही सर. नाही केलं. म्हणजेच तिची रचना ही वेगवेगळी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं जम्मू काश्मीरचं उदाहरण. जम्मू काश्मीरच्या उदाहरणामध्ये काय सांगितलं होतं? तिथं थंडी असते. राजस्थानमध्ये सांगितलं होतं तिथं तापमान कसं असते? उष्ण आणि दमट राजस्थानमध्ये. त्यानंतर समुद्र किनारी जर गेलो आपण खालचं केरळ, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू जर पाहिलं तर तिथं काय असते म्हणलं होतं? समुद्राच्या पाण्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला उष्णता जाणवते, दमट वातावरण जाणवते. असं आपण सर्व रचना पाहिल्या होत्या. मग या भौगोलिक रचना पृथ्वीच्या संदर्भाने वेगवेगळ्या आहेत. म्हणून या सागर तळाच्या रचनेमध्ये सुद्धा काय होते? वेगवेगळेपणा आपल्याला आढळून येतो. म्हणजे कुठलंही सागर तळाची रचना ही एकसारखी नसून त्यामध्ये विविधता, नाविन्यता आढळून येत असते. मग ही मरियाना गर्ता आणि सुंदा गर्ता तशाच इतर गर्ता सुद्धा आपल्याला या सागर तळ रचनेच्या अभ्यासाच्या दृष्टीनं आपल्याला जाणून येतात. आणि त्यामध्ये मरियाना गर्ता ही विशेष गर्ता आहे, कारण त्या ठिकाणी सर्वात खोल गर्ता म्हणून तिचं महत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. पुढील आकृती पहा. यामध्ये सागरी बेटे दिलेली आहेत. सागरी बेटांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता हे बेट असतील किंवा त्याचे प्रवाह जे काय आहेत, हे प्रवाह समजून घेताना आपल्याला एक रचना लक्षात येईल की दिलेल्या रचनेमध्ये काय वैशिष्ट्य आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे वेगळेपणा जाणवतो. जो आता मी म्हटलं की भूरचना वेगवेगळी आहे. इथं पहा दिलेली आकृती जी आहे, आपण जी समुद्रातील बेटे पाहतो ती बेटे म्हणजे समुद्रातील या पर्वतांची समुद्राच्या पाण्याच्या वर आलेली शिखरे. पहा पुन्हा एकदा आलेला भूभाग, समुद्राच्या पाण्याच्या वर आलेली शिखरे. ही ओळ सर्वात महत्वाची आहे. समुद्राच्या पाण्याच्या वर आलेली शिखरे ही बेटांची रचना आहे. पहा समुद्राच्या सर्व बाजून म्हणजे समुद्रानं सर्व त्याला भूभागाला वेढलेलं आहे. पाणी सर्वत्र आहे आणि त्यावरती जमिनीचं कुठंतरी तळ रचना आपल्याला दिसत आहे. म्हणून या भागांना बेटांचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. मग ही बेटे वेगवेगळे आहेत. अंदमान निकोबार बेटे असतील, तुमची इतर काही बेटे सुद्धा यामध्ये समाविष्ट करता येऊ शकतात. लक्षद्वीप बेटे आपण या अरबी समुद्राच्या भागामध्ये पाहतो, ती बेटे सुद्धा आपल्याला अभ्यासणे गरजेचे ठरणार आहे. बेटांचं हे काही पुढचं चित्र पहा. इथे दिलेले बेटे आहेत. कोणती कोणती बेटे आहेत? आइसलँड बेटे अटलांटिक महासागरामध्ये आढळून येतात ही. त्यानंतर अंदमान निकोबार बेटे, बंगालच्या उपसागरातील विविध बेटे. असे आपल्याला या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून ह्या आकृत्या दिलेल्या आहेत. नंतर पुढचं एक आकृती आहे, ती आकृती पाहूयात. त्यामध्ये गर्ता बहुतेक दिलेले आहेत. गर्तेचं जे काही वर्णन आहे ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. पहा इथं काही सागरी जे काही बंधन आहेत किंवा सागरी भूभाग जे आहेत त्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या वर्णनाच्या आधारेच आता आपल्याला इतर ठिकाणी काय केलेलं आहे की गर्तांचं महत्व काय आहे, गर्ता का दिलेले आहेत आणि त्यातून आपल्याला काय प्रवाहित करता येते किंवा प्रवाहित करणाऱ्या समुद्राच्या ज्या काही दिशा आणि गती आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेता येऊ शकतात. आता इथं पहा, ही जी काही रचना आहे मध्य अटलांटिक पर्वतरांग आहे आणि ही सर्वात लांब व सलग पर्वतरांग आहे. आता समुद्रामध्ये आढळणाऱ्या पर्वतांची रचना पाहताना ही महत्वाची बाब आहे की मध्य अटलांटिक पर्वतरांग ही सर्वात लांब व सलग पर्वतरांग असून ही पर्वतरांग जी दिलेली आहे समुद्राच्या खाली ही विस्तृत समुद्ररांग आहे. ही समुद्ररांग या ठिकाणी अशी विस्तृत पसरलेली आहे. म्हणून हिला सर्वात लांब व सलग कुठलाही खंड पडलेला नाही. लांब आहे, कुठल्याही पर्वतामध्ये या ठिकाणी खंड पडलेला नाही. आणि तिची एकूण लांबी ही 65,000 किलोमीटर पर्यंत आढळून येते. म्हणजेच पर्वतांच्या रचना ज्या काही आहेत, जसं पृथ्वीवरती आपण जमिनीच्या वर पर्वतरांगा ज्या पाहतो त्याच पर्वतरांगा तशाच प्रकारच्या इतर काही पर्वतरांगा म्हणजे त्याच म्हणता येणार नाही, त्याच प्रकारच्या इतर काही पर्वतरांगा म्हणजे जसं मी हिमालयाची पर्वतरांग जमिनीवर आहे आणि तशीच समुद्राखाली आहे असं म्हणणं चूक होईल.
म्हणून त्यासारख्या पर्वतरांगा इतर समुद्राच्या मध्ये सुद्धा आपल्याला आढळून येत असतात आणि ते आपल्याला महत्वपूर्ण आहेत. छागोस्त पठार दिले. पठार म्हणजे काय, आता समुद्राच्या बाजूने पसरलेलं आहे हिंदी महासागरातले छागोस्त पठार. पठार म्हणजेच काय, तर बेटासारखं यांचा विस्तृत भाग नसतो, हे मैदानासारखं पसरलेलं असते, विस्तृत प्रकारे यानं घेतलेला असतो. जसं त्याचं एक बेट कसं पाहिलं आपण की त्याच्यावरती थोडस त्याचा माथा वर आलेला असतो, पण इथं विस्तृत मैदानच वर आलेलं असते आणि पठाराची निर्मिती झालेली आपल्याला या ठिकाणी आढळून येते. मग हे पठारे सुद्धा आपल्याला सागर तळरचनेच्या दृष्टीनं महत्वाची आहेत. पहा, डोहा आणि गळता या ठिकाणी परत एकदा आलेला आहे सागर तळरचनेच्या दृष्टीनं. या ठिकाणी भूभाग आणि समुद्र यामध्ये दिलेला आहे. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उतारांची विवर सदृश सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा सागरी गर्ता असे म्हणतात. आता ह्या पहा, इथून जमिनीचा भूभाग आहे आणि त्यामध्ये ह्या पहा भूभाग खाली खाली गेलेला आहे आणि या प्रकारच्या लाटा निर्माण होऊन, म्हणजे समुद्राचं हे पाणी जे काही वर्गीकृत केलेलं आहे, हे रेषा मारलेलं जे पाणी आहे, गोल वर्तुळ रंगवत आहोत, ते हे उताराच्या दिशेनं खाली खोल गेलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला गर्तांची निर्मिती झालेली आढळून येते. पुढील एक स्लाइड पाहूया. यामध्ये इतर काही गर्तांविषयी माहिती दिलेली असेल, ती सुद्धा आपल्या उपयुक्त ठरणारी आहे. पहा, मरियाना गर्ता जी तुम्हाला आता सांगितली होती, पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे म्हटलं होतं ही. आणि ही गर्ता सुमारे किती किती खोल आहे म्हटलं मी आताच, 10,000 पेक्षा जास्त खोल, 10,700 काहीतरी समथिंग आहे ती. म्हणजे इथपर्यंत आपल्याला या रचना आपल्याला पॅसिफिक महासागराच्या सागर तळरचनेच्या नुसार अभ्यासणे महत्वाचे ठरते. मग ही रचना खोलीनुसार ठरलेली आहे. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता. त्यानंतर येणारी दुसरी इमेज पहा. यामध्ये काय दिलंय की प्रश्नांच्या संख्येनुसार, जसं मी तुम्हाला म्हटलं, नकाशा दिलेला आहे. ही रचना पहा, सागर तळ रचना आकृती विद्यार्थ्यांना सुद्धा अशीच एक दिलेली आहे. आणि यामध्ये सांगितलंय की विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं पुस्तकामध्ये ही काय दिली रचना, की यामध्ये तुम्हाला क्रम भरायचे आहेत. क्रम भरायचे म्हणजेच काय, अभ्यास केल्यानंतर खंडांत उतार काय, भूखंड म्हणजे काय, समुद्र सपाटीच्या नंतरचा येणारा भूखंड उतार काय, डोह कशाला म्हणायचं, गर्ता कशाला म्हणायचं, यांचे जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की डबे दिलेले असतात, रिकामे डबे, आणि त्याच्यामध्ये नावं पर्यायातून निवडा किंवा त्यांचे क्रम लावा. असा प्रकार तुम्हाला या ठिकाणी सागर तळ रचनेच्या संदर्भानं येत असतो. मग ही रचना तुम्हाला आकृतीची जी काही मी तुम्हाला वारंवार ती आकृती स्क्रीनवर दाखवत आहे, तीच आकृती आहे, फक्त या ठिकाणी त्याची नावं न देता रिकामे डबे दिलेले आहेत. मग ही डबे दिलेल्या ठिकाणी तुम्हाला त्यांची योग्य माहिती लिहायची आहे. आता परीक्षेच्या दृष्टीने जे काही आपण पाहिलं, या सर्व बाबी इथं दिलेल्या आहेत. मग पहिला डबा कशाचा असेल सांगा बरं. पहिला जो बॉक्स दिलेला आहे, या बॉक्स मध्ये काय आहे, हा पहिला बॉक्स 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 बॉक्स दिले आहेत. मग 8ही बॉक्स मध्ये या वेगवेगळे सागर तळाच्या रचना नावं येणार आहे. आतापर्यंत आपण वारंवार आकृती पाहिली आणि आकृतीचं भूखंड निरीक्षण सुद्धा मंच, केलं. त्याच रचना या ठिकाणी येणार खंड आहेत. किनारा, भूखंड मंच, खंडांत, एक नंबरला भूखंड मंच, 2 खंडांत उतार, असो सागरी अभ्यासाच्या मैदान, दृष्टीनं अशा प्रकारची रचना तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली असू शकते. म्हणजे प्रश्न प्रकारानुसार आता यामध्ये काय करतील ते, कारण हे पाठ्यपुस्तकातलाच घटक आहे आणि याचा आधार ते परीक्षेच्या दृष्टीने घेऊ शकतात. म्हणजेच आपल्याला काय होईल,
तिथं गेल्यानंतर प्रश्नांचं स्वरूप बावचाळून न जाण्यापेक्षा इथं आपण पूर्णतः त्याची तयारी करून घेत आहोत, म्हणजे जेणेकरून आपला जर या संदर्भाने कुठला प्रश्न आला तर तो प्रश्न आपला चुकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मग आता इथं लक्षात घ्या, तीच आकृती परत तुम्हाला दिली पहा. यामध्ये काय दिलं होतं पाय, खंड, किनारा, भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी बेट, सागरी डोह, समुद्र सपाटीची नंतरची सागरी गर्ता आणि खंड, अशी ही आकृतीची रचना. दोन्ही आकृत्या तुम्हाला या ठिकाणी अभ्यासणे आवश्यक आहे. म्हणजेच दिलेल्या आकृत्या ज्या काही असतील त्यानुसार तुम्हाला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. आणि जर आकृत्यांचं निरीक्षण केलेलंच नसेल तर मग विश्लेषण खूप पाठ केलंय, माहिती आशय खूप समजून घेतला, पण खंडांत उतार म्हणजे काय, कुठं राहते, कुठल्या ठिकाणी आहे, गर्ता कशाला म्हणायचं, असं इकडं वाचन पाठांतर खूप केलंय की समुद्रात खोल गेलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे जी आकाराची तरी निर्माण होते किंवा त्याला समुद्राच्या खाली गेलेल्या उताराला आपण खंडांत उतार म्हणतो किंवा गर्ता म्हणतो. इतर ज्या ज्या काही बाबी असतील नुसत्या पाठ केल्यात, पण आकृतीमध्ये भरा म्हटल्यानंतर त्यावर आपल्याला योग्यपणे सोडवता आलं पाहिजे. आता या गर्ता आपण शिकल्यात. गर्ताच्या नंतर सर्व बाबी अभ्यासाच्या दृष्टीने ज्या ज्या महत्वाच्या ते पाहिल्यात. पुढील स्लाइड कडे वळूयात. पुढील स्लाइड मध्ये याची संबंधित काही माहिती आहे, ती माहिती आपण विश्लेषण स्वरूपामध्ये पाहूया. आता सागरी प्रवाह. आता हे सागरी प्रवाह काय आहेत आणि यांचं महत्व काय आहे ते समजून घेऊया. पहा, सागरी प्रवाहाची निर्मिती सागर जलाची क्षारता, तापमान, घनता तसेच ग्रहीय वारे यामुळे होत असते. प्रवाह नुसती क्षारता असून होत नाही, तापमान असून होत नाही, घनता असून होत नाही, तर वाऱ्यामुळे होत नाही. हे सर्व तर क्षारता, सागर जलाची क्षारता. क्षारता म्हणजे काय बरं? मीठ. त्यामध्ये असणारं मिठाचं प्रमाण किंवा खारटपणा. तापमान, तापमान म्हणजे पाण्याला सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून मिळणारे जे काही उष्णता असेल ती सुद्धा असेल. घनता, घनता म्हणजे काय? जास्त मोठं पाण्याने वेढलेला क्षेत्रफळामध्ये किती पाणी वाहते, एखाद्या क्षेत्रफळामध्ये पाण्याचं असणारं स्थान किती आहे, पाण्याचा आकारमान, खोली किती आहे, हे त्याचं निश्चित केलं जाते. आता गृहीय वारे, गृहीय वारे म्हणजे इतर जसं आपण पाहिलं काल की उत्तर गोलार्धातून वाहणारे, पश्चिम भागातून येणारे इतर जे काही वारे प्रवाह आहेत हे सर्व प्रवाह त्या ठिकाणी येतात. सागरी प्रवाहांचे पृष्ठीय प्रवाह व खोल पाण्यातील प्रवाह असे दोन प्रकार पडतात. पहा, पृष्ठीय प्रवाह म्हणजे जमिनीच्या वर असणारे पाण्यालागत जे किनाऱ्यालागत प्रवाह वाहतात त्यांना म्हणायचं पृष्ठीय प्रवाह. जमिनीच्या त्या भागालागत म्हणजे भूखंड मंचालागत वाहणारे हे प्रवाह असतात. आणि दुसरा आहे जे पाण्याच्या खाली वाहत असतात. आता मग हे पृष्ठीय प्रवाह आणि समुद्री प्रवाह काय आहेत पहा. सागर पृष्ठभागापासून 500 मीटर पर्यंत खोलीपर्यंतचे प्रवाह यांना पृष्ठीय किंवा समुद्र पृष्ठावरील प्रवाह असे म्हणतात, जे 500 मीटर खोलीपर्यंतचे प्रवाह असतात. या प्रवाहांची क्षितिज समांतर हालचाल विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे होत असते. पहा, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे. आता यामध्ये काय विचारले जाते, प्रश्न विचारला जातो तुम्हाला. कसा प्रश्न निर्माण होतो की सागरी प्रवाहाची क्षितिज समांतर हालचाल जर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे होत असेल, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे होत असेल तर त्या प्रवाहांना कोणता प्रवाह म्हणून ओळखला जातो? मग तो प्रवाह असेल उष्ण प्रवाह. किंवा असा प्रश्न विचारला जातो, उष्ण प्रवाहांची वाहण्याची दिशा कोणती? मग ते कोणती असेल? विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे. व दोन्ही ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहता त्यांना शीत प्रवाह असे म्हणतात. पहा, ध्रुवाकडून वाहत विषुववृत्ताकडे जात असतील तर ते आहेत शीत प्रवाह, आणि विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहत जात असतील तर ते आहेत उष्ण प्रवाह. दोन्ही लक्षात ठेवायचं. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेले तर उष्ण प्रवाह, आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे गेले तर ते शीत प्रवाह. लक्षात घ्या. विषुववृत्त म्हणजे काय आपण पाहिलं. विषुववृत्त म्हणजे काय, तर पृथ्वीगोलाच्या मध्यभागी येणारी जी रेषा आहे ती रेषा. मग हे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे, ध्रुव आणि काल आपण पाहिलं उत्तर म्हणजे कोणते ध्रुव, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्धातील ध्रुव जे दोन्ही असतील त्यानुसार ते कोणीकडे वाहतात कोणीकडे नाही, त्यानुसार या रचना आपल्याला महत्वाच्या आहेत. सागरी प्रवाहाचा सरासरी वेग किती असतो म्हणते पहा. सागरी प्रवाहांचा सरासरी वेग ताशी 2 ते 10 किलोमीटर पर्यंत असतो. प्रति तासाला तो
2 ते 10 किलोमीटर पर्यंत असतो. आता हे आहे नाव स्वेट ड्रॉप. स्वेट ड्रॉप हे नाव काय आहे पहा आता. स्वेट ड्रॉप म्हणजे काय महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं आणि हे का महत्वाचं आहे तर सागरी प्रवाहातील पाण्याचा विसर्ग मोजण्याचं हे एकक आहे. सागरी पाण्यातील प्रवाह म्हणजे काय समुद्राचा प्रवाहाबरोबर किती पाणी बाहेर पडते, पाणी किती प्रमाणात बाहेर पडते हे मोजण्याचं जे काही प्रमाण आहे त्या प्रवाहाला म्हणायचं सागरी प्रवाहाच्या ज्या काही प्रमाणाला विसर्ग मोजण्याचं एकक आहे त्याला म्हणायचं स्वेट-ड्रॉप. मग हे स्वेट-ड्रॉप म्हणजेच काय तर एक स्वेट-ड्रॉप बरोबर एसव्ही. पहा एसव्ही म्हणजे स्वेट-ड्रॉप, त्यानं शॉर्ट फॉर्म घेतलाय. मग हा एक स्वेट-ड्रॉप बरोबर 10⁶ मिलीमीटरचा घन सेकंद, म्हणजे सेकंदास 10 लाख घनमीटर पाण्याचा विसर्ग. 10 लाख घनमीटर पाणी विसर्ग किती मिनिटाला होते, किती सेकंदाला होते, 1 सेकंदाला. म्हणून हे स्वेट-ड्रॉप बरोबर काय तर सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याचा विसर्ग मोजणारे एकक. आणि त्या एक स्वेट-ड्रॉप बरोबर किती असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. मग एक स्वेट-ड्रॉप बरोबर 10⁻⁰ मीटर घन सेकंद किंवा इथे तुम्हाला सेकंदास 10 लाख घनमीटर पाण्याचा विसर्ग या स्वरूपामध्ये विचारलेलं असू शकते. पृथ्वीच्या परिवलनामुळे काल आपण शिकलो होतो परिवलन परिभ्रमण. मग पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या कोरिओलिस प्रेरणेमुळे भूगोलोत्पन्न प्रेरणा ज्याला म्हणतो आपण, यामध्ये उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह. आता इथं प्रश्न निर्माण होतो, उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात, म्हणजेच मूळ दिशेने उजवीकडून फिरतात. पहा प्रश्न लक्षात घ्या, प्रश्नांची रचना लक्षात घ्या. उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह हे कोणत्या दिशेने फिरतात, मग घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. लक्षात घ्यायचं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर फिरत असतील उत्तर ते सागरी गोलार्ध, सागरी प्रवाह हे उत्तर गोलार्धामध्ये असतात. पण आता इथं काय दिले पहा, म्हणजेच मूळ दिशेच्या उजवीकडे फिरतात. तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच आपल्या मूळ दिशेच्या डावीकडे फिरतात. आता हे कन्फ्युजन व्हायला असेल, लक्षात घ्या. उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध आपण पाहिला, त्याच्यामध्ये फिरण्याची प्रवाहाची दिशा म्हणजे काय पहा. आता हा पृथ्वी गोल आहे पहा, लक्षात घ्या पृथ्वी गोल आहे, याच्यामध्ये हे विषुववृत्त दिलेलं आहे मध्य भाग. आता वरचा भाग कोणता गोलार्ध असेल याचा, उत्तर गोलार्ध. उत्तर गोलार्ध. आणि खालील भाग कोणता असेल, दक्षिण दक्षिण गोलार्ध. गोलार्ध. आता काय म्हणते आपल्याला, पृथ्वीच्या परिवलनामुळे, म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजे काय, स्वतःभोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे, ज्याला आपण अक्षीय गती म्हणतो. मग या पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे काय झालंय पहा की हे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे जशी घड्याळ आपली असते पहा, घड्याळ असते अशी, आणि ही काटे इकडे फिरतात, या दिशेने फिरतात. 1 वर जातो, 2 वर जातो, 3 वर जातो, 4 वर जातो, 5 वर जातो, 9 पर्यंत, 10 पर्यंत, असं फिरत फिरत तो मूळ 12 पर्यंत येतो. त्यांची दिशा ही घड्याळाच्या काट्याच्या मूळ स्वरूपात असते. कोण्या गोलार्धात, या उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. पण आता काय झालंय, हेच सागरी प्रवाह या दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. जसं घड्याळ इकडं म्हणजे आपल्या उजव्या हाताकडून डावीकडे फिरते, पण इथं काय होणार, आता हे सागरी प्रवाह उत्तर गोलार्ध सोडून या दक्षिण गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे आपल्या डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे फिरतील. एक आकृती काढलेली आहे, परत पहा, ही आकृती काढली. आता पहिल्यांदा लक्षात घ्या, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे काय. आता मला सांगा, ही आकृती व्यवस्थित आहे का, घड्याळ ज्याप्रमाणे फिरते त्याप्रमाणे पान दाखवलेली आहे का. हो सर. घड्याळाच्या दिशेने कुठं, उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजेच मूळ दिशेच्या उजवीकडे. पहा उजवीकडे फिरायलो की नाही आपण, हे उजवीकडे चाललोय, हे उजवीकडे चाललोय पहा.
प्रत्येक बाण उजवीकडे चाललेला आहे हो. तेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उत्तर गोलार्धात हे प्रवाह फिरू लागलेले आहेत. पण आता दुसरी आकृती या ठिकाणी नोंदवलेली पहा. आता ही ही उत्तर गोलार्धाची आहे हा. आणि ही दक्षिण गोलार्धाची आहे. आता या दक्षिण गोलार्धात काय व्हायलंय पहा. कोणत्या दिशेला फिरायला जात आहे? मूळ उत्तर गोलार्धात जसं दाखवलं तसंच फिरत आहेत काय? त्याच्या उलट फिरत आहे. त्याच्या उलट फिरत आहेत, म्हणजे घडीच्या विरुद्ध. जशी आपली घडी पहिल्यांदा या उत्तर गोलार्धानुसार फिरत होती, तशी आता इथं घडी फिरायली का? नाही. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध. आता दोन दोन बाबी तुमच्या क्लिअर झाल्या. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हटलं की आपल्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे आला पाहिजे, आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हटलं की आपल्या डाव्या हाताकडून कोणत्या हाताकडे गेलं पाहिजे? ते उजव्या हाताकडे गेलं पाहिजे. मग तुम्हाला प्रश्न काय येतो की सागरी प्रवाहाची उत्तर गोलार्धात वाहण्याची दिशा कोणती असते? मग ती वाहण्याची दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे असते, म्हणजेच उजवीकडून डावीकडे. दुसरा प्रश्न येतो या ठिकाणी की दक्षिण गोलार्धात सागरी प्रवाहाची दिशा कोणती असते, किंवा दक्षिण गोलार्धात सागरी प्रवाह कोणत्या दिशेने फिरतात? मग कोणत्या दिशेने फिरतात? हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने किंवा मूळ दिशेने, म्हणजे आपल्या डाव्या हाताकडून डावीकडे, उजवीकडे. आपल्या डाव्या हाताकडून उजवीकडे, किंवा म्हणजे डावीकडे फिरताना दिसतात. म्हणजे असे फिरत जातात, असं 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 फिरत फिरत ते कायमस्वरूपी जात असतात, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा. आणि ही जी मूळ रचना होती ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. फक्त लक्षात घ्या, इथं कन्फ्युजन काय होतंय पहा. हे जे पृष्ठीय प्रवाह दिलेली आहे, पहिली ओळ तुम्हाला पृष्ठीय प्रवाह, यामध्ये काय दिलेलं आहे? विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कोणते प्रवाह आहेत? हे उष्ण, आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे असणारे प्रवाह कोणते आहेत? शीत. शीत. कळलं इथपर्यंत? सागरी प्रवाहामध्ये पहा, उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, आणि दक्षिण गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणजेच तुम्हाला हे विचारल्यानंतर या दोन्ही, जसं मी विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे, किंवा घड्याळाच्या काटेने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, ही चारही बाबी प्रश्न विचारणारा एकमेकांमध्ये गुंतून देऊ शकतो पर्यायामध्ये. मग त्या ठिकाणी आपलं मन विचलित झालं नाही पाहिजे, आपला अभ्यास त्या ठिकाणी मूळ कसोटीवर असला पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी दोन्ही बाजू ओळखता आल्या पाहिजे की सागरी प्रवाह वेगळे आणि प्रवाह जे वाहण्याचे, म्हणजे विषुववृत्त किंवा शीतप्रवाह किंवा उष्ण प्रवाह आहेत, हे यांची दिशा सुद्धा वेगळी आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी पुन्हा पुन्हा मी आकृती काढून तुम्हाला तो भाग त्या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. आणि हे सागरी प्रवाह जे काही आहेत दक्षिण गोलार्धातले आणि उत्तर गोलार्धातले, हे आपल्याला जास्त प्रमाणात हिंदी महासागरामध्ये आढळून येतात. हिंदी महासागराच्या या रचनेमध्ये असे प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. अशी सर्व रचना ही आपल्याला या ठिकाणी समजून घेता येऊ शकते. त्यानंतर पुढचे, या सागरी प्रवाहाचा आपल्या मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आता हे सागरी प्रवाह जे आहेत याचं मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते पहा. तर सागरी प्रवाहाचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का व जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण सागरी प्रवाहामुळे तेथे हवामान उबदार बनते. हे जे काही देश दिलेले आहेत, पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का, जपानचा किनारा, या ठिकाणी वाहणाऱ्या उष्ण सागरी प्रवाहामुळे तिथलं हवामान कसं असते? उबदार बनते. युरोपच्या पश्चिम किनाऱ्याजवळून उत्तर अटलांटिक उष्ण प्रवाह वाहत असल्याने हिवाळ्यात समुद्र गोठत नाही. हिवाळ्यात एरवी समुद्र गोठतो, पण इथं काय झालंय? उष्ण प्रवाह वाहत असल्यामुळं समुद्र गोठत नाही. परिणामी पश्चिम युरोपीय प्रदेशातील हवामान सतत उबदार राहते. पश्चिम युरोपीय प्रदेशात काय होतंय? हवामान सतत उबदार राहते. गल्फच्या उष्ण प्रवाहामुळे कॅनडातील हेलिफॅक्स, रशियातील मुरमान्स्क ही बंदरे
तसेच ब्रिटन व नॉर्वे मधील बंदरे हिवाळ्यात गोठत नाहीत. आता बंदरे गोठली नाहीत तर काय होईल बरं? काय सोपं जाईल आपल्याला? तर जहाज सागरी मार्ग सागरी मार्ग खुले राहतील, जहाज वाहतूक त्या ठिकाणी शक्य असेल. जर समुद्रामधला पाणी कोठू लागलं, बर्फ होऊ लागला, तर जहाज वाहतूक जमेल का आपल्याला सुव्यवस्थित? नाही. नाही जमणार. म्हणून या ठिकाणी याचं महत्व आहे. त्यानंतर पहा, भूखंड मंचावरील सागरी निक्षेपात समुद्रातील प्राणी वनस्पतीच्या अवशेषाचे प्रमाण सुमारे 30% असते. पहा इथे दिलंय 30%. काय आहे? भूखंड मंचावरील म्हणजे समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या जमिनीवर सागरी निक्षेपात म्हणजे जे काही वाहतो म्हणजे सागरी निक्षेप समुद्राच्या लाटाबरोबर येणार आहे, त्यामध्ये वनस्पती प्राणी यांच्या अवशेषाचे प्रमाण सुमारे 30% असते. म्हणून त्या ठिकाणी मासेमारी करणं सहज सोपं आहे. कोणत्याही सागर तळावरील अवसाद 200 दशलक्ष वर्षाहून जुने नसतात. 200 दशलक्ष वर्षाहून जुने नसतात म्हणते. दक्षिण गोलार्धात पेरू व बेंग्वेला हा थंड सागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा व आफ्रिकेच्या नैऋत्य किनाऱ्याजवळून वाहतात. येथे थंडी व दाट धुके निर्माण होते, मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे नामिबिया म्हणजे नैऋत्य आफ्रिका, पेरू, चिली येथे ओसाड वाळवंटे निर्माण झालेली आहेत. पाऊसच पडत नाही, त्यामुळे काय झालं? थंडीन धुकच पडते. मग पाऊस न पडल्यामुळे त्या ठिकाणी वाळवंटी प्रदेशाची निर्मिती झालेली आढळून येते. अटलांटिक महासागरात उत्तर अमेरिका खंडाजवळ ग्रीन बँक व युरोप खंडाजवळ डॉगर बँक या परिसरात उष्ण व शीत प्रवाह एकत्र आल्याने तिथे प्लॅंक्टॉन, प्लवन, शेवाळ यासारखे माशांचे खाद्य उपलब्ध होते. परिणामी ही दोन्ही क्षेत्रे मासेमारीची केंद्रे बनलेली आहेत. उष्ण व शीत सागरी प्रवाह आल्यामुळे काय झालंय पहा, त्या खाद्यपदार्थ जे काही वनस्पती तयार होत असतात, प्लवंग, शेवाळ, यांना अन्न निर्मिती म्हणून त्याचा उपयोग होतो. जसं उष्णतेचा वापर करता येतो, पाण्याचा प्रवाहाचा वापर करता येतो, आणि त्या ठिकाणी येणारी जी संख्या आहे प्लवंकाची आणि वनस्पतींची ती फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्या ठिकाणी मासेमारी सुद्धा विस्तृत प्रमाणात चालते. आणि हे मासे काय येतात तर त्यांचं ते खाद्य खाण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला या सर्व रचना अभ्यासताना त्यांचा उपयोग होत असतो. मग ही मासेमारीची क्षेत्रे या ठिकाणी आपल्याला अभ्यासात आहेत. आता या समुद्रबुड जमिनीचं किंवा खंडांत उताराचं महत्व काय आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात येईल. पुढची रचना पहा, या ठिकाणी काय दिलंय? कॅनडातील न्यूफाउंडलंड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह, लॅब्राडॉर शीत प्रवाह एकत्र येतात, त्याच्यामुळे धोके निर्माण होते म्हणते. आता खोल वाहणारे सागरी प्रवाह काय आहेत पहा. हे प्रवाह सागर भूपृष्ठापासून 500 मीटर पर्यंत अधिक खोलीवर महासागराच्या तळापर्यंत वाहतात. आता याची निर्मिती महासागरातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे म्हणजेच उष्णता, क्षारता, अभिसरणामुळे खोल प्रवाह निर्माण होतात. आता ही अभिसरण ही संकल्पना आपल्याला महत्वाची आहे. अभिसरण म्हणजे काय बरं? या संकल्पना विज्ञानातल्या आहेत. कारण तर काय, यावर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत पहा. अभिसरण अभिसरण म्हणजे काय सांगता येईल सांगा? आता पहा, एक कल्पना करा, ही एक लोखंडाची वस्तू आहे. आता ही रेखाटलेली वस्तू काय आहे? लोखंडाची वस्तू आहे. या ठिकाणी काहीतरी समजा चूल वगैरे पेटवली आहे म्हणा, किंवा इतर काही जाळ केलेला आहे असं समजा, तुम्ही समजून घ्या. लोखंडी वस्तू, लोखंडी ऐका, आता इथं समजा शेकोटी पेटवलेली आहे किंवा काहीतरी चूल पेटवलेली आहे, जाळ केलेला आहे असं काहीतरी समजा या पिवळ्या भागाला, आणि हा लोखंडाचा भाग वरचा लाल रंगाने दाखवलेला आहे. आता या आकृतीचं निरीक्षण केल्यावर मला सांगा काय होईल बरं? द्रव्यामध्ये आता या जाळामधून काय निर्माण होईल? उष्णता निर्माण होईल. उष्णता निर्माण होईल की नाही?
त्या उष्णतेचा या वस्तूवर काय परिणाम जाणवेल? तर पाण्याचे थेंब पडतील. काय म्हणताय सर? इथं लक्षात घ्या, दिलेली ही जी काही आकृती आहे तुम्हाला लाल रंगामध्ये, ती लोखंडी वस्तू आहे म्हणतोय मी. गज आहे एखादा, आणि हे पिवळं जे काही रंगवलं खाली ही आहे शेकोटी किंवा चूल पेटवलेली आहे किंवा आग लावलेली आहे एखादी, आणि त्याच्यावरती ही वस्तू धरलेली आहे लोखंडाची. आता या लोखंडी वस्तूवर काय परिणाम होईल याचा? ती वस्तू तापली जाते. बरोबर आहे, अगदी बरोबर, ती वस्तू तापली जाते. बर, मग ही वस्तू तापली जाते बरोबर आहे इथपर्यंत. मग तापताना ही वस्तू सलग तापली जाईल का? नाही सर. म्हणजे सलग म्हणजे सगळी एकदाच तापली जाईल का? नाही, ते हळूहळू उष्णता ग्रहण करते. उष्णता हळूहळू ग्रहण करेल. मग पहिल्यांदा कुठल्या भागाला उष्णता मिळेल किंवा पहिल्यांदा कुठं उष्णता धारण करेल ती? जिथं उष्णतेचं प्रमाण जास्त आहे, समोरच्या बाजूला. म्हणजे निळ्या निळ्या पेन दाखवतो आता, या बाजूला जास्त उष्णता तापेल का ती? नाही नाही, खालच्या बाजूला ती. खालच्या बाजूला, बरोबर आहे. आता या ठिकाणी ही तपायला सुरुवात झाली. आता इथं तापमान जसं वाढत जाईल या वस्तूवर, तसं तसं काय होईल बरं वस्तूमध्ये? इथं तापमान वाढत आहे, मग इकडं काय, या बाजूला जाताना काय होईल? उष्णतेचे वहन. उष्णतेचे वहन होईल. तापमान वरच्या दिशेला वाढत जाईल, बरोबर? बरोबर का चूक? हो सर. बरोबर आहे. अभिसरण म्हणजे काय आता लक्षात घ्या. उष्णतेचे खालून वर होणारे प्रवाह, याला म्हणायचं अभिसरण. म्हणजे पाण्यामधला जर काही समुद्राच्या जमिनीकडून, आता इथं अभिसरण ही काय आली क्षारता पहा, क्षारता अभिसरण. क्षारता अभिसरण म्हणजे काय? समुद्राच्या अंतर्गत असणाऱ्या पाण्याचं जे काही क्षारतेचं प्रमाण आहे, मिठाचं प्रमाण आहे, ते या समुद्राच्या खालच्या बुडापासून वरच्या दिशेने बाहेर फेकल्या जाणं किंवा वरच्या दिशेने सरकत जाणं, याला म्हणायचं अभिसरण. अभिसरणाची ही रचना तुम्हाला या ठिकाणी संपूर्णपणे कळली असेल. मग हे अभिसरणाच्या प्रवाहामुळे निर्माण होत असतात. आता ग्वायर्स म्हणजे काय? हे ग्वायर्स ही नवीन संकल्पना आहे पहा. सागरी प्रवाहांच्या चक्रीय आकृतीबंधामुळे महासागराच्या काही भागात स्थिर सागरी जलाल बंदिस्त केली जाते पहा. स्थिर सागरी जल म्हणजे याचा प्रवाह स्थिर आहे, वाहत नाही, काय नाही, त्याला बंदिस्त केले जाते, तिथं साठवलं जाते. तेथे सागरी जलाभोवती जमिनीच्या बांधाप्रमाणे सागरी प्रवाहांचे नैसर्गिक चक्रीय बांध तयार होतात व महासागरांतर्गत समुद्र तयार होतो. अशा समुद्री क्षेत्रांना ग्वायर्स असे म्हणतात. म्हणजे काय केलंय, हे बांध घातलेत, एक प्रकारचं धरण म्हणतो आपण, धरण किंवा तळ रचना म्हणतो. तळ एखादा आपण तयार करतो, तलाव, जसं तलावात पाणी साठवतो, त्याला वाहू देतो का आपण पाण्याला? त्या नाही, त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवतो. मग या समुद्रातल्याच काही भागाला, समुद्रातल्याच पाण्याला काय केलंय, सागरी प्रवाह जे आहे चक्रीय आकृतीबंधामुळे निर्माण झालेली मध्य भागामध्ये येणारी, त्या तिथे काय करायचंय, या सागरी जलाभोवती जमिनीच्या बांधाप्रमाणे सागरी प्रवाहाचे नैसर्गिक चक्रीय बांध तयार होतात. म्हणजे आपोआपच तयार होतात ते, त्याला आपण मानवनिर्मित कुठल्याही गोष्ट नाही, नैसर्गिकरित्या तयार होतात. व महासागरांतर्गत एक आणखी समुद्र तयार होतो, म्हणजे ते एक वेगळा समुद्र, धरणाप्रमाणे एक त्याची रचना तयार होते. अशा समुद्री क्षेत्रांना ग्वायर्स असे म्हणतात. पहा, समुद्राच्या अंतर्गत एखादं तळ निर्माण होणे, समुद्राच्या अंतर्गत एखादा नैसर्गिकपणे समुद्र तयार होणे वेगळा मध्यभागी किंवा पाण्याच्या ठिकाणी, त्याला म्हणायचं ग्वायर्स. मग हे उत्तर अटलांटिक महासागरात सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतीबंधामुळे सर्गासो समुद्र तयार झाला आहे. याची रुंदी 1100 मीटर तर लांबी 3200 किमी पर्यंत आहे. सर्गासूस या सागरी गवतावरून सर्गासू हे नाव त्या ठिकाणी त्याला पडलेलं आहे. म्हणजे हे सर्गासू, सर्गास जे काय आहेत, हे त्या भागामध्ये तयार झालेल्या रचना आहेत, समुद्री रचना. म्हणून यांचं बंधन त्या ठिकाणी पाण्याच्या निर्मितीच्या प्रवाहामुळे आपल्याला अभ्यासणे गरजेचं ठरते. अशा सर्व रचना आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. म्हणजे सागरी प्रवाह काय आहेत, सागरी प्रवाहाच्या उष्ण प्रवाह कशाला म्हणायचं, थंड प्रवाह कशाला म्हणायचं, त्यांचं महत्व काय, या सर्व रचना आपण आजच्या या तासिकेमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आता
यानंतर एक महत्वाची बाजू आपल्या समोर आहे. ती बाजू कोणती? तर एक चार्ट आहे पहा. यामध्ये काय दिलंय तुम्हाला? प्रवाहांचं वर्गीकरण दिलंय. मग प्रवाहाचं वर्गीकरण काय? प्रमुख महासागरी प्रवाह नावे दिलेली आहेत. त्यांची काही नावं काय आहेत ते समजून घेऊया. पहा, पहिलं दिलेलं आहे अटलांटिक महासागरातील प्रवाह. मग याचे दोन प्रकार दिले, शीत प्रवाह कोणता आणि उष्ण प्रवाह कोणता. ही नावं लक्षात ठेवायची. यामध्ये जोड्या लावा आधारित प्रश्न असू शकतो किंवा दिलेल्या गटातून शीत प्रवाह असणारा पर्याय निवडा किंवा दिलेल्या गटातून उष्ण प्रवाह असणारा गट प्रवाह निवडा असं तुम्हाला विचारले जाऊ शकते. किंवा एकीकडे या महासागरांची नावं आणि त्यामध्ये असणारे शीत प्रवाह किंवा उष्ण प्रवाह यांच्या जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकते. मग हे सागरी प्रवाह काय आहेत पहा. पहिल्यांदा अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाह लक्षात घ्या. शीत प्रवाह आहेत, यांची नाव आहेत बेंगुला प्रवाह, फॉकलँड प्रवाह, कॅनरी प्रवाह आणि लॅब्राडॉर प्रवाह. त्याचबरोबर उष्ण प्रवाह आहेत ग्युनिया प्रवाह, ब्राझील प्रवाह, उत्तर अटलांटिक प्रवाह. नावे लक्षात ठेवायची, एक दोनदा वाचून घ्यायची, शक्य असल्यास पाठ करून घ्यायची. त्यानंतर पॅसिफिक महासागरामध्ये पहा, शीत प्रवाह आहेत ओयाशिओ प्रवाह, कॅलिफोर्निया प्रवाह, हम्बोल्ट किंवा पेरू प्रवाह. उष्ण प्रवाहामध्ये क्युरोशिओ प्रवाह, एल निनो प्रवाह, पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह, विषुववृत्तीय प्रवाह आणि प्रतिविषुववृत्तीय प्रवाह. आता हा एल निनो काय आहे हा आपल्याला शिकायचा आहे. एल निनो आणि त्याच्यासोबत दुसरी प्रवाहाची जी रचना आहे त्याला म्हणतो आपण अल निनो. अल निनो या दोन्ही रचना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्या पुढच्या तासिकेमध्ये जेव्हा आपण मान्सून किंवा हवामानाच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत, त्याचा या मान्सूनवर हे दोन घटक महत्वपूर्ण प्रभाव पाडत असतात. त्यामुळे अल निनो आणि एल निनो हे आपल्याला त्यावेळेस शिकायचे आहेत. हिंदी महासागरामधले प्रवाह कोणते आहेत? शीतमध्ये पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह आणि उष्णमध्ये ॲग्युलास प्रवाह आणि सोमाली प्रवाह अशी काही प्रवाहांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. ही नावं वाचून घ्यायची. ज्यांना शक्य असेल त्यांनी ती पाठ करायची. शक्यतो यावरती आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. जोड्या प्रवाहामध्ये जोडीच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात. आता या पद्धतीमध्ये सागरी प्रवाहाचं महत्व, सागरी प्रवाहाचे मानवी जीवनावरील परिणाम आणि उष्ण प्रवाह कोणते व थंड प्रवाह कोणते हे आपण पाहिलेले आहेत. आता एक दुसरं महत्वपूर्ण बाब काय आहे पहा, समुद्रबुड जमिनीच्या संदर्भाने पहा. इथं भूखंड मंचांची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून सुमारे 200 मीटर पर्यंत असते. म्हणजे भूखंड मंच जास्त खोल नसतो. हा आकृतीच्या माध्यमातून दाखवलाय. पहा इथे ही आकृती दिलेली आहे आणि आकृतीत हा जमिनीच्या खालचा जो भाग दाखवलाय त्याला म्हणायचं त्याच्यानंतर जमीन आहे आणि त्याच्या खाली सुद्धा जमीन दाखवलेली आहे. हा सागरी प्रवाह या ठिकाणी दर्शवलेला आहे. त्यानंतर पुढची एक इमेज आहे, ती इमेज सुद्धा पाहूया. या इमेज मध्ये काय दिलंय तर आपल्याला खंडांत उतारांतर्गत काय काय बाबी महत्वाच्या आहेत त्या सुद्धा आपल्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. पहा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंड मंचावरून खोदकाम करून मिळवता येतात. आता भूखंड मंचावर सर्व काही येते, कारण का भूखंड मंचाच्या दरम्यान उताराच्या लाटा, प्रवाहाच्या लाटा या ठिकाणी समुद्रातील खालचा माल जे काही समजा द्रव्य पदार्थ असतील ते सर्व वाहून आणण्याचं काम करत असतात. मग या मध्ये आपल्याला ऑइल म्हणजे खनिज तेल भूखंड मंचावर मिळते. नैसर्गिक वायू म्हणतो जे गॅस म्हणतो आपण, आणि त्यानंतर विविध खनिजे ही भूखंड मंचावरती आपल्याला आढळून येतात. भूखंड मंचावरती काम केल्यानंतर आढळतात, सहजासहजी आपल्याला अशी ही आढळत नाहीत. मग आता त्यानंतर एक तिसरी आकृती शेवटची म्हणजे या संबंधाने भूखंड मंचाच्या संबंधाने शेवटची आकृती आपली आजची आहे ती पाहूयात. दिलेला नकाशा आपल्या भारत देशाशी संबंधित आहे आणि त्यातही मुंबई दाखवलेली आहे. आणि मुंबईमध्ये एक मुंबई ही अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. हे क्षेत्र विस्तृत स्वरूपात त्यांनी दिले. भूखंड मंचावर खोदकाम करत आहे आणि याच्यातून नैसर्गिक खनिज तेल मिळवण्याचं काम केले जाते. मग मुंबईमध्ये हे अरबी समुद्रामध्ये आपल्याला आढळून येते. याला
नाव आहे. काय नाव आहे बरं याला? अरबी समुद्रात हे जे खनिज तेल वायू संशोधन केंद्र आहे, याला काय नाव आहे? तुला माहित आहे का? मुंबई हाय. मुंबई हाय म्हणतो. मुंबई हाय हे ठिकाण झालं. मुंबई हाय या ठिकाणी हे आपण उत्खनन करतो. म्हणजे उत्खनन म्हणजेच काय? भूगर्भातील आपण ती खनिजे शोधून काढतो. तेल असेल, तुमचं नैसर्गिक वायू असेल. ही जी रचना आहे, म्हणजे हे काम करणारे जे जहाज आहे, याला नाव आहे काहीतरी. आठवते का कोणाला? सागर सम्राट. नाव काय त्याचं? सागर सम्राट. आणि हे 1973 म्हणजे बहुतेक 1973-74च्या कालावधीपासून नियमितपणे मुंबई या ठिकाणी खनिजाचं उत्खनन करत आलेलं आहे. अशा प्रकारच्या सागरी प्रवाहाच्या रचना, सागरी प्रवाहाचं महत्व आणि विविध भौगोलिक आकृत्या आपण आजच्या या तासिकेमध्ये पाहिलेल्या आहेत. आजच्या या तासिकेनंतर सागरी प्रवाहाशी संबंधित सर्व संकल्पना आपल्या क्लिअर झालेल्या असतील. त्यामध्ये भूखंड मंच, खंडांत उतार, समुद्रपूर जमीन, समुद्राच्या खाली असणारी जलमग्न पर्वत कोणते, बेटे कोणती, दरीला काय म्हणतो, गर्ता काय आहेत, या सर्व बाबी आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजेच आता यानंतर या संबंधात कुठलाही प्रश्न जर आपल्या समोर आला तर तो प्रश्न चुकणार नाही आणि प्रश्नाला अचूक पद्धतीने आपल्याला कसं सोडवता येईल हे सुद्धा आपण यातून शिकलेले आहोत. या काही आकृत्या दाखवतोय. ज्या आकृत्या आहेत पहा, इयत्ता भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील या आकृत्या आहेत. इयत्ता 8वीच्या इथं सर्व वर्गीकरण तुम्हाला दिलेलं आहे. त्याच आकृत्या पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पहा भूखंड मंच, किनारा, भूखंडाचं महत्व दिलंय. त्यानंतर खोली दिली, सागरी बेटांचं स्थान निश्चित केलंय, समुद्र सपाटी कशाला म्हणतात, खंड, सागरी डोह सर्व काही दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. इयत्ता 8वीचं पुस्तक ज्यांना शक्य असेल त्यांनी ते पुस्तक मिळवायचं आणि त्याचा थोडासा विस्तृत अभ्यास करता येईल का ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहायचं. म्हणजे येणारे प्रश्न आपले परीक्षेच्या दृष्टीनं चुकले नसावेत, चुकणार नाहीत याची काळजी आपल्याला आजच घ्यायची आहे. असो, सर्व प्रकारच्या रचना सागराच्या प्रवाहाच्या संबंधाने असतील त्या आपण या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आता या सर्व रचनांचा अभ्यास करताना तर एक आकृती भूगोलचे जास्त येतात की इतिहासचे जास्त येतात प्रश्न? कालही सांगितलं याच्यावर तुम्हाला प्रश्न आपल्याला 6 विषयाचा 5 ते 6 विषयाचा यामध्ये समावेश असेल. त्यामध्ये 4 ते 5 प्रश्न निश्चित प्रत्येक विषयावर येणार आहेत. पण एवढं करून जर समजा एखादा प्रश्नपत्रिका तयार करायला वाटलं की इतिहासावर थोडासा जास्त भर द्यावा, भूगोलावर थोडासा जास्त भर द्यावा किंवा विज्ञानावर थोडासा भर द्यावा, तर त्यावेळेस यातला एखाद्या विषयाचा प्रश्न एखादा कमी करून त्या विषयाचा प्रश्न तो वाढवू शकतो किंवा कमी जास्त करू शकतो. पण सरासरी 4 ते 5 प्रश्न प्रत्येक विषयावर आपल्याला विचारले जाऊ शकतात. कारण आपला एकूण प्रश्न संख्या 30 आहे आणि गुणही त्या विषयाचे 30च आहेत प्रश्नांच्या स्वरूपानुसार सामाजिक शास्त्र विषयाअंतर्गत. आणि पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र हा 60 मार्काला आहे. त्यामुळे तिथली प्रश्न संख्या सुद्धा प्रत्येक विषयाची वाढणारच आहे, लक्षात घ्या. म्हणून या दोन्ही विषयाला असेल, सामाजिक शास्त्र असेल, तुमचं विज्ञान असेल, नागरिक शास्त्र, इतिहास असेल किंवा अर्थशास्त्र आणि सेकंड इयत्ता पेपर 8वी 9वीला असणारं राज्यशास्त्र असेल, या सर्व विषयांचा त्यामध्ये सामाजिक शास्त्राअंतर्गत समावेश असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण सुद्धा असेल, कारण इयत्ता 3री पासून ते 5वी पर्यंत परिसर अभ्यास या अंतर्गत हा सामाजिक शास्त्र विषय शिकवला जातो. त्यामुळं पर्यावरणाची संबंधित काही सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता ही आकृती समुद्राच्या खालची रचना दाखवणारी आहे. जलमग्न, उंचवटे, पर्वत, पठारे ही आपली दाखवायची राहून गेली होती. आता इथं पहा, हा उतार दाखवलेला आहे. योग्य पद्धतीने ही आकृती रेखाटत केलेली आहे. यामध्ये पहा, इथं हा भूखंड मंच, खंडांत उतार, त्याच्यानंतर समुद्रपूर जमीन म्हणजे सागरी मैदान, सागरी मैदान दाखवल्यानंतर इतर बाबी तुम्हाला पठारे म्हणजे काय, सपाट भाग, त्यानंतर पर्वत, हे पाण्यातले पर्वत जलमग्न, त्यानंतर उंचवटे, पाण्याच्या वर गेलेली ही उंचवटे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. आणि या ठिकाणी सागर तळाची रचना, मग या ठिकाणी गर्ता म्हणून काय पहा, खोली खाली दाखवलेली आहे. अशा सर्व रचना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. पाया खोली म्हणजे गर्ताचं उदाहरण दिले आहेत. सागरी प्रवाह गर्ता म्हणजे काय होते पहा, इथं थोडंसं आता लक्ष द्या. गर्ताचं विश्लेषण पाहताना हा सागरी पाण्याचा प्रवाह असा येतोय पहा, असा येतोय आणि
एकदम खाली जातोय. आता हा खाली गेलेला प्रवाह पुन्हा वर येऊन इकडल्या बाजूला जातोय. म्हणजे खाली गेलेलं पाणी खाली जमिनीच्या त्या दरीमध्ये साठवलं जाते किंवा दरीमध्ये अडकून पडतंय का? नाही. तर इथं पहा, ह्या दोन बाजूमध्ये इथं रेषामध्ये पहा, समुद्राच्या भागामध्ये अखंडपणामध्ये खंड पडलेला आहे. जो काही त्याचा प्रवाह होता तो प्रवाह या ठिकाणी तुटलेला आहे. कंटिन्यू राहिला का जशाला तसा इथं सलग दिसतोय, तसा इथं सलग दिसतोय पहा, इथं सलग दिसतोय तसा या ठिकाणी तो राहिलेला आहे का? नाही. म्हणून या सागरी करता महत्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत. अशी सर्व रचना आपण या भूगोल विषयांतर्गत सागरी डोह सागरी गर्तामध्ये शिकलेल्या आहेत. आपण उद्याच्या या तासिकेमध्ये नवीन पाठ्यवस्तूसह पुन्हा भेटूयात. आजच्या या तासिकेला या ठिकाणी आपण विराम देऊयात आणि पुढील अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुद्धा देतो. कारण भूगोल विषयाअंतर्गत आता आपला थोडासा जे काही महत्वपूर्ण भाग आहे त्यामध्ये हवामान, खनिजे आणि नैसर्गिक जीवन, ज्यामध्ये शेती, मनुष्य जीवन या 2-4 घटका आपल्याला शिकायच्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधित सर्व काही बाबी, मग त्यामध्ये तुमचे गड किल्ले असतील, इतर काही घाट असतील नैसर्गिकरित्या तयार झालेले, आणि भरपूर काही इतर कृषी विषयक बाबी सुद्धा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. या ठिकाणी आपण आजच्या या तासिकेला थांबूयात. सर्वांना पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा आणि भेटूया उद्याच्या नवीन तासिकेमध्ये. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. संपलं का? हर्षवर्धन, तास संपला का? हो सर, संपलं. संपलं हो का? सर, झालंय सर बस. बरं. ठीक आहे. आता 9:45 झाले तर उद्या सकाळी घेऊयात आपण तास. उद्या रविवार आहे. 10, 10:30 किंवा 11 दरम्यान घेऊयात मानसशास्त्र आणि गणित. हो सर, ओके चालेल. सर. आणि तास सर, पण आहे. कितीला घ्यायचं सर? हा, टाइम सांगा ना सर मला थोडं. हॅलो. उद्या मी टाकतो ग्रुपला कधी चालेल. timing आहे. बरोबर. सर टेस्ट येईल ना उद्या? हा, येणार ना 100% आहे. हा ठीक. तर सकाळीच आहे का उद्या पण? हो. सर, ते परवा झालेलं इंग्लिश पेडागॉजीचं सेक्शन होतं बघा, त्याची पीपीटी टाकतो का जर ग्रुपवर? हा सर, ते पीडीएफ पाहिजे होतं आम्हाला पण. कोणती पण ऐकवलं नाही मला, परत एकदा बोलता. इंग्लिशची सर पेडागॉजी घेतली बघा, हा, पेडागॉजी सेक्शन, हो. त्याचं परवा सर पीपीटी. घेतलं. त्याची काय टाकू? पीडीएफ टाकू का? हो हो, हो सर. ठीक आहे, टाकू. ओके, थँक्यू सर. आणि थँक्यू सर. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. गुड नाईट सर. थँक्यू.